कुठल्याही प्रकारचा एक्सरसाइज न करता, कुठल्याही प्रकारचा डाएट न करता वजन जर तुम्हाला कमी करायचं असेल आणि विशेषतः गरमीमध्ये म्हणजेच उन्हाळ्यामध्ये वजन जर कमी करायचं असेल तर या उपायाचा तुम्ही वापर करा. कारण उन्हाळ्यामध्ये इतर ऋतूपेक्षा खूप फास्ट रीतीनं वजन कमी होतं आणि या जर उपायाचा तुम्ही वापर केला तर तुमचं वजन जे आहे ते आणखी फास्ट रीतीने निघून जातं. घामाबरोबर चरबी पूर्णपणे जळून बाहेर निघून जाते आणि पोटाचा वाते असेल, विशेषतः पोटाच्या शेजारी जी साठलेली चरबी आहे ती पूर्णपणे याने निघून जाते. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त 2 घटक लागणार आहेत जे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि सहजरित्या कुठल्याही किराणा दुकानामध्ये सुद्धा मिळतात आणि आयुर्वेदिक दुकानामध्ये तर हे हमखास मिळणारा घटक आहे. फक्त यामध्ये आपल्याला सांगितलेल्या पद्धतीनं कृती करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ह्या उपायाचा परिणाम असा होतो की तुम्हाला उष्णतेचा जर त्रास असेल तर उष्णतेचा त्राससुद्धा यानं निघून जातो. उष्णतेचा कुठलाही त्रास तुमच्या शरीरामध्ये राहत नाही, शिवाय चरबीसुद्धा तुमच्या शरीरामधली पूर्णपणे निघून जाते. याच्यासाठी आपल्याला फक्त 2 घटक लागणार आहेत. त्याच्यामधला जो आपल्याला हा पहिला घटक दिसतो आहे ते आहेत या छोट्या छोट्या दिसणाऱ्या लहान लहान बिया. या बिया अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर या ज्या बिया आहेत त्याचं जे नाव आहे ते आहे चिया बीज किंवा चिया सीड्स असं म्हणतात त्याला. बरेच जण हा उपाय करत असताना सब्जा बीज आणि चिया बीज यामध्ये गफलत करतात. तर या ज्या बिया असतात, या चिया बीज ज्या असतात त्या थोड्या राखाड्या रंगाच्या असतात आणि ज्या सब्जा बीज असतात त्या काळ्या रंगाचे असतात. या चिया बीज आपल्याला घ्यायचे आहेत. सब्जा बीज न घेता आपल्याला चिया बीज घ्यायचे आहेत. तुम्ही दुकानामधून सांगत असताना चिया बीज असं सांगा म्हणजे तुम्हाला ते मिळतील. सब्जा बीज आपल्याला घ्यायचे नाही. सब्जा बीजचे वेगळे उपयोग आहेत, चिया बीजचे वेगळे उपयोग आहेत. तर असे आपल्याला चिया बीज आपल्याला घ्यायचे आहेत. हा अत्यंत महत्त्वाचा आयुर्वेदामधला घटक आहे. याच्यामध्ये सर्व प्रकारचे विटॅमिन्स, मिनरल्स याच्यामध्ये आहेत, फॅटी ॲसिड आहे याच्यामध्ये, कॅल्शियम आहे याच्यामध्ये, मॅग्नेशियम आहे, प्रोटीन आहे याच्यामध्ये, चांगल्या प्रकारचं विटॅमिन B3 आहे, पोटॅशियम आहे याच्यामध्ये आणि विटॅमिन E सुद्धा याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं आहे. आणि याचं जर आपण सेवन केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं वजन कमी होतं. कारण या बियांमुळे चरबी जळते आणि आपल्याला भूक लागत नाही आणि म्हणून आपल्या याचा वापर करायचा आहे. तर 1 चमचाभर बी आपल्याला 1 ग्लासमध्ये रात्री भिजत घालायचं आहे. रात्रभर त्याला त्या पाण्यामध्ये राहू द्यायचं आहे. सकाळी आपल्याला उठल्याबरोबर त्याच्यामध्ये 1 लिंबू पिळायचा आहे, अर्धा लिंबू पिळायचं त्याच्यामध्ये आणि याला चांगल्या रीतीने हलवून घेऊन आपल्याला ते सकाळी उपाशी पोटी प्यायचं आहे. लिंबूसुद्धा तुमच्या शरीरावरचं फॅट कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. या बिया ज्या आहेत त्या तुमची भूक नियंत्रित करतात. तुम्हाला शरीरावर कुठल्याही प्रकारचा परिणाम न होता, म्हणजे काही औषधं असे असतात की तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला त्याचा शरीरावर इफेक्ट जाणवतो, कमजोरीपणा येतो, परंतु याने तुमच्याला सर्व शरीराला जे आवश्यक घटक आहेत ते मिळत राहतात. फक्त चरबी याने कमी होते आणि म्हणून आपले हे सकाळी उपाशी पोटी याचा वापर करायचा आहे. लिंबू आणि चिया बीज मिक्स करून पिल्यामुळे पोटाच्या भोवती जी चरबी साठलेली आहे ती घामाच्या द्वारे पूर्णपणे निघून जाते आणि वजन तुमचं खूप फास्ट रीतीने कमी होतं. उष्णतेचा त्रास निघून जातो. सलग 21 दिवसापर्यंत याचा वापर करायचा आहे. 21 दिवसामध्ये तुमचं 5 ते 7 किलो वजन उन्हाळ्यामध्ये याने हमखास कमी होतं. उन्हाळ्यामध्ये याचा जबरदस्त रिझल्ट्स मिळतो. म्हणून हा उपाय तुम्ही उन्हाळ्यामध्ये अवश्य करा. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी अवश्य करा. उष्णतेचा त्रास जरी असेल तरी तुम्ही हा उपाय फक्त 3 दिवस करा. 3 दिवसामध्ये उष्णतेचे विकार तुमचे पूर्णपणे निघून जातात. तर याचा वापर तुम्ही अवश्य करा. धन्यवाद.